सावधान. धनुराशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घेऊन येणार आहे ज्या तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच बदलून टाकतील. काही जुन्या गोष्टींचा शेवट होईल, काही नवीन संधी तुमच्या दारावर येतील, पण त्याचबरोबर एक मोठी परीक्षा देखील तुमच्यासमोर उभी राहू शकते. कारण या महिन्यात ग्रहांच्या हालचाल तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. ज्याची तुम्ही वाट पाहत होतात ती गोष्ट अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. पण त्यासाठी तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या काही मिनिटांमध्ये आम्ही सांगणार आहोत धनुराशीसाठी ऑगस्ट महिन्यातील एक विशेष संकेत, जो तुमच्या जीवनातील पुढील काही महिन्यांचा मार्ग दाखवू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की ईश्वराची कृपा आपल्या जीवनात मार्ग दाखवते, तर या क्षणी कमेंटमध्ये श्रद्धेने 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करा. धनुराशीचे लोक स्वभावाने स्वतंत्र विचाराचे असतात. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा, सत्याचा शोध घेण्याची वृत्ती आणि मोठे स्वप्ने पाहण्याची क्षमता ही तुमची मोठी ताकद आहे. पण ऑगस्ट महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण काही लोक तुमच्या जवळ असतील, पण त्यांच्या मनात तुमच्यासाठी काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ घ्यावा लागेल. हा महिना तुम्हाला एक शिकवण देऊ शकतो. चेहरा पाहून नाही, तर कृती पाहून माणसाची ओळख करा. ऑगस्ट महिन्याची सुरुवात. महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या मनात अनेक विचार असू शकतात. काही अपूर्ण कामे पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होईल. ज्या गोष्टी मागील काही काळापासून थांबल्या होत्या त्या पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या धनुराशींच्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते, पण घाईघाईने निर्णय घेणे टाळा, कारण ऑगस्ट महिन्यात तुमच्यासाठी संयम हीच सर्वात मोठी शक्ती ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना प्रगतीचे काही संकेत घेऊन येऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन संपर्क मिळू शकतात. जुने ग्राहक किंवा जुने विरोध संबंध पुन्हा फायदेशीर ठरू शकतात. पण एक रहस्यमय संकेत असा आहे, कधीकधी मोठी संधी अगदी साध्या रूपात आपल्या समोर येते. म्हणून छोट्या संधीकडे दुर्लक्ष करू नका, कारण एक छोटी सुरुवात भविष्यात मोठे यश देऊ शकते. धनुराशीच्या मित्रांनो, कदाचित मागील काही काळात तुम्ही खूप मेहनत केली असेल. कदाचित तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित परिणाम मिळाला नसेल. कदाचित काही लोकांनी तुमची किंमत ओळखली नसेल. पण लक्षात ठेवा, देव कधीही मेहनत वाया जाऊ देत नाही. योग्य वेळ आली की तुमच्या प्रयत्नांचे फळ नक्की मिळते. ऑगस्ट महिना तुमच्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवण्याचा संदेश घेऊन येत आहे. धनुराशीसाठी या महिन्यातील सर्वात महत्त्वाचे संकेत. त्यातील पहिला संकेत आहे, जुनी अडचण संपण्याचा मार्ग तयार होऊ शकतो. एखादी समस्या जी अनेक दिवसांपासून मनावर ओझे बनली होती, त्यावर तोडगा मिळण्याची शक्यता आहे. दुसरा संकेत, नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ही व्यक्ती तुम्हाला नवीन दिशा किंवा नवीन विचार देऊ शकते. आणि तिसरा संकेत, स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याची वेळ येऊ शकते. पण धनुराशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्यात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, कारण पुढे येणाऱ्या काळात तुमच्यासमोर अशी परिस्थिती येऊ शकते जिथे तुम्हाला भूतकाळ आणि भविष्य यापैकी एकाची निवड करावी लागेल. तुम्ही कोणता निर्णय घेता यावर तुमच्या पुढील प्रवासाची दिशा अवलंबून असेल. याबद्दल आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेणार आहोत. धनुराशीच्या मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपण मागील भागात पाहिले की ऑगस्ट महिना तुमच्यासाठी बदलांचा संदेश घेऊन येत आहे. काही जुने अध्याय बंद होतील, काही नवीन दारे तुमच्यासाठी उघडू शकतात. पण आता आपण जाणून घेऊयात त्या क्षेत्राबद्दल जिथे प्रत्येक व्यक्तीच्या मनात सर्वात जास्त प्रश्न असतो, आणि ते म्हणजे प्रेम जीवन आणि नातेसंबंध. धनुराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. ज्यांच्या आयुष्यात प्रेम आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अधिक स्पष्टता आणणारा असू शकतो. काही गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे, पण एक छोटासा इशारा लक्षात ठेवा. कधीकधी आपण समोरच्या व्यक्तीकडून खूप अपेक्षा करतो आणि त्याच अपेक्षा नात्यात अंतर निर्माण करतात. म्हणून या महिन्यात संवादाला महत्त्व द्या. मनात ठेवलेल्या गोष्टी प्रेमाने बोला, कारण एक साधा संवाद देखील तुटलेले नाते पुन्हा जोडू शकतो.
पण धनुराशीच्या काही व्यक्तींसाठी ऑगस्ट महिन्यात भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क साधण्याचा संकेत दिसू शकतो. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा येत आहे. यामागे काही कारण आहे का, की हा फक्त एक योगायोग आहे? याचा निर्णय घेताना भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करा, कारण प्रत्येक परत आलेली व्यक्ती कायमची साथ देण्यासाठी येतेच असे नाही. आर्थिक स्थिती आणि धनलाभ. आता आपण धनुराशीच्या आर्थिक जीवनाबद्दल पाहूयात. ऑगस्ट महिन्यात आर्थिक बाबतीत सावध आणि नियोजनबद्ध राहणे फायदेशीर ठरू शकते. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या बाबतीत दिसू शकते. घर, कुटुंब किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी खर्च होऊ शकतो. पण दुसरीकडे नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधण्याची प्रेरणा देखील मिळू शकते. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा नवीन कौशल्य शिकायचे आहेत, त्यांच्यासाठी हा काळ प्रयत्न करण्याचा असू शकतो. लक्षात ठेवा, धनुराशीच्या मित्रांनो, पैसा फक्त नशिबाने नाही, तर योग्य निर्णयांनी वाढतो. तुमची मेहनत, तुमचे ज्ञान आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय हेच तुमची खरी संपत्ती आहे. कुटुंब आणि घरातील वातावरण. आता कुटुंबाच्या बाबतीत ऑगस्ट महिना काही महत्त्वाचे क्षण घेऊन येऊ शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागू शकते. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर काही काळापासून घरात मतभेद असतील तर ते कमी करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता, कारण धनुराशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो आणि तो म्हणजे परिस्थिती बदलण्याची क्षमता. आता एक विशेष आध्यात्मिक संदेश आहे. कधीकधी जीवनात अडचणी येतात कारण आपल्याला नवीन मार्ग दाखवायचा असतो. प्रत्येक अडथळ्यामागे एक शिकवण लपलेली असते. जर मन शांत ठेवले आणि सकारात्मक विचार ठेवले तर कठीण काळ देखील संधीमध्ये बदलू शकतो. धनुराशीसाठी महत्त्वाची सावधगिरी. ऑगस्ट महिन्यात खालील गोष्टींची काळजी घ्या आणि कोणालाही लगेच तुमच्या सर्व योजना सांगू नका. भावनेच्या भरात मोठे निर्णय घेऊ नका. पैशांच्या व्यवहारात स्पष्टता ठेवा. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण छोटीशी चूक कधीकधी मोठा परिणाम करू शकते. आता येतो तो भाग ज्याची अनेक धनुराशीचे लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिन्यात कोणता काळ तुमच्यासाठी विशेष ठरू शकतो? कोणत्या दिवसांमध्ये सकारात्मक बदलांची शक्यता वाढू शकते आणि कोणता संकेत तुमच्या जीवनात येणाऱ्या मोठ्या बदलाची सुरुवात दर्शवू शकतो, हे आपण जाणून घेणार आहोत. धनुराशीच्या प्रिय मित्रांनो, आतापर्यंत आपण जाणून घेतले की ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात बदलांची चाहूल घेऊन येऊ शकतो. प्रेम, कुटुंब, आर्थिक परिस्थिती आणि तुमच्या निर्णयांमध्ये हा काळ महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पण आता आपण जाणून घेणार आहोत तो भाग ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, कारण ऑगस्ट महिना काही असे संकेत देऊ शकतात जे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा नवीन मार्ग दाखवू शकतात. धनुराशीचा भाग्य बदलणारा काळ. धनुराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना स्वतःला ओळखण्याचा काळ ठरू शकतो. काही वेळा आयुष्यात आपण दुसऱ्यांच्या मतांचा विचार करत राहतो आणि स्वतःच्या मनातील आवाज ऐकायला विसरतो. पण हा महिना तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा संदेश देऊ शकतो. तुमच्यामध्ये असलेली प्रतिभा, तुमची मेहनत आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोन हेच तुमचे खरे सामर्थ्य आहे. धनुराशीच्या काही व्यक्तींच्या जीवनात एक अचानक बदल घडण्याची शक्यता आहे. हा बदल सुरुवातीला थोडा अनपेक्षित वाटू शकतो. कदाचित एखादी संधी, कदाचित एखादी नवीन जबाबदारी किंवा कदाचित एखादा निर्णय जो तुम्हाला जुन्या मार्गावरून नवीन दिशेकडे घेऊन जाईल. कधीकधी आयुष्यात येणारा बदल हा संकट नसतो, तो आपल्या प्रगतीची सुरुवात असतो. करिअरमध्ये नवीन संधी. नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या व्यक्तींना आपल्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता देखील आहे. तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन भूमिका मिळू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यश मिळाल्यावर नम्रता सोडू नका, कारण तुमचा स्वभाव आणि तुमचे वागणे हेच तुमची खरी ओळख निर्माण करते. व्यवसाय करणाऱ्या धनुराशीच्या व्यक्तींनी नवीन योजना तयार करण्यासाठी हा काळ वापरू शकता. जुने अनुभव तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतात. परंतु कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करा आणि माहिती घेणे आवश्यक आहे, कारण मोठी संधी आली तरी योग्य नियोजनाशिवाय ती संधी टिकवणे कठीण होऊ शकते. आरोग्य आणि मानसिक शांतता. धनुराशीच्या मित्रांनो, या महिन्यात शरीरासोबत मनाची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. अतिविचार करणे, ताण आणि सततची धावपळ
यापासून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. निसर्गाच्या जवळ जाणे, ध्यान करणे, प्रार्थना करणे आणि सकारात्मक विचार करणे हे मनाला नवीन ऊर्जा देऊ शकतात. कधीकधी आपण बाहेरच्या जगाला आनंदी दाखवत असतो, पण मनात अनेक प्रश्न असतात. धनुराशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचा प्रवास इतरांपेक्षा वेगळा असू शकतो. तुमची वेळ वेगळी असू शकते, पण योग्य प्रयत्न आणि श्रद्धा ठेवली तर मार्ग नक्कीच सापडतो. आता जे कोणी स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी स्वामी संदेश. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी हा एक सुंदर संदेश आहे. अडचणी आल्या म्हणून मार्ग संपत नाही. कधीकधी त्या अडचणीत नवीन मार्ग दाखवतात. तुमच्या मनात सकारात्मकता ठेवा, चांगले विचार ठेवा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. धनुराशीसाठी ऑगस्ट महिन्यातील शेवटचा संदेश. आता कोणत्या गोष्टीपासून सावध राहावे? कोणत्या सवयी बदलल्यास जीवनात सकारात्मक परिणाम होऊ शकतो? आणि स्वामी समर्थांच्या धनुराशीसाठी विशेष आशीर्वाद काय आहे, हे आपण आता या अंतिम भागात जाणून घेणार आहोत. आता विशेष संकेत. धनुराशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्यात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक नवीन व्यक्ती, प्रत्येक नवीन संधी आणि प्रत्येक नवीन निर्णय याकडे जागरूकपणे पहा. कारण काही बदल हळूहळू घडतात, पण त्यांचा खूप मोठा असतो. आता उरला आहे सर्वात मोठा भाग. धनुराशीच्या प्रिय मित्रांनो, आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. ऑगस्ट महिना तुमच्यासाठी फक्त एक महिना नाही, तर स्वतःला समजून घेण्याची, जुन्या गोष्टी सोडण्याची आणि नवीन शक्यता स्वीकारण्याची एक संधी आहे. आयुष्यात काही वेळा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की सर्व काही थांबले आहे, पण निसर्गाचा नियम आहे, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ नक्कीच येते. धनुराशीच्या लोकांसाठी हा अंतिम जीवन संदेश. मित्रांनो, या महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमची तुलना कोणाशीही करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळते, कोणाला थोडा वेळ लागतो, पण मेहनत आणि संयम ठेवणाऱ्या व्यक्तीला योग्य वेळ नक्की मिळतो. ऑगस्टमध्ये काय टाळावे? या काळात काही गोष्टींपासून सावध राहणे फायदेशीर ठरू शकते. रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा. कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास ठेवू नका. जुन्या चुका वारंवार आठवून स्वतःला त्रास देऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमचे भविष्य घडवण्याची ताकद तुमच्या आजच्या निर्णयांमध्ये आहे. मनातील इच्छा आणि सकारात्मक ऊर्जा. धनुराशीच्या मित्रांनो, कदाचित तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, एखादे स्वप्न असेल किंवा एखादी गोष्ट ज्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल, तर हा संदेश लक्षात ठेवा. विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि योग्य वेळीची वाट पहा, कारण प्रत्येक बीजाला वृक्ष होण्यासाठी वेळ लागतो. श्री स्वामी समर्थांचा आध्यात्मिक संदेश. स्वामी समर्थांचे स्मरण मनाला शक्ती देते. जीवनातील प्रत्येक परिस्थिती, ध्येय, श्रद्धा आणि चांगले कर्म यांना महत्त्व द्या. अडचणी आल्या तरी मन खचू देऊ नका, कारण सकारात्मक विचार आणि योग्य प्रयत्न हेच जीवनातील मोठे आधार आहेत. धनुराशीच्या प्रिय मित्रांनो, कदाचित हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात अनेक विचार आले असतील. कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही घटना आठवल्या असतील. लक्षात ठेवा, तुमचा प्रत्येक छोटा प्रयत्न महत्त्वाचा आहे. तुमची प्रत्येक चांगली भावना महत्त्वाची आहे आणि तुमची प्रत्येक श्रद्धा ही मोठी ताकद आहे. आता या व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी धनुराशीसाठी एक छोटा सकारात्मक संकल्प करूया. मनात म्हणा, मी सकारात्मक विचार करतो. मी योग्य निर्णय घेण्याची शक्ती माझ्यात ठेवतो. माझ्या जीवनात सुख, शांती आणि प्रगती येऊ देत. तर मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींची कृपा तुमच्या जीवनात मार्गदर्शन करते, तर कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ आणि आपल्या ब्लेसिंग मराठी राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच आध्यात्मिक व राशी भविष्य विषयक व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत, त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा
बदल घेऊन येणार आहे. पुढील भागात आपण धनु राशीच्या भाग्यशाली काळ, आरोग्य आणि मानसिक शांततेचे संकेत, त्याचबरोबर ऑगस्ट मधील मोठा बदल दर्शवणारे संकेत पाहणार आहोत. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.